बनो तो बात करते क्या करते बरोबर हे आता 3 पिढ्या झालं, 3-4 पिढ्या झालं चालू आहे. तर इथं हिंदू मुस्लिम सगळे मिळ एकजुटीनं आणि एक दिलानं एक मतानं काम करत असते. आणि या ठिकाणी असं मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे किंवा जात भेद हे काहीच मानलं जात नाही या ठिकाणी. आणि पहिला चांद्रा दिवशी आम्ही कुदळ मारायचा कार्यक्रम करतो. त्यानंतर मुस्लिम 5 तारखेला देव बसवतो, पंजे बसवतो इथं. त्यानंतर 6वी 7वी आणि 9वी या 3 दिवस गावात देव पंजे घेऊन जातो मिरवणुकीला. मग 9वी 10वी दिवशी पहाटे म्हणजे उद्या पहाटे भेटीचा कार्यक्रम असतो पहाटे 4 वाजता. आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता इथं आमचे कार्यक्रम चालू होतात. काही सोंग काढतात, काही वाजंत्र असतात करतात. मग इथून रात्री 10 वाजता डोला विसर्जन होतं. आम्ही कमीत कमी आता मला तर 54 वर्ष झालेलं आहे. तसं बघितलं तर मी 40 वर्ष तर मला चांगलं समजता येतं मोहरमचं. कारण आम्ही इथं पूर्ण 18 पगडीचं सगळं आमच्या वाड्यात इथं आमच्या जात येतात. सगळे मिळूनच आम्ही सगळे साजरा करत असतो इथं सण आम्ही. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या तिथं कुठलंच काही असं भेदभाव नाही आहे कुठल्याचा. आम्ही एक दिलानं एक मनानं आम्ही सगळे इथं हिंदू मुस्लिम सगळेच मिळून आम्ही काम करत असतो. बस असंच आम्हाला देवाचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांनाच आहे. आणि सगळ्यातले लोक जे आहेत
कुसनबाशाला हे श्रद्धास्थान म्हणून सगळे तिथं नतमस्तक होत असतात. सगळे लांबचे बी लोक इथं आलेले असतात. पुणे मुंबई कर्नाटक पासून सगळे लोक इथं आलेले असतात आणि पूर्ण 5 दिवस आम्ही जल्लोषात आम्ही जत्रा साजरी करत असतो. पाऊस सुद्धा येत आहे पावसामुळे हा आज आज संध्याकाळ पावसाचं इथं आम्हाला देवाच्या आशीर्वादानं आजपर्यंत पाऊस आला. काल बी धो पाऊस धुतलं, पण आज देवाच्या आशीर्वादानं हुसेन पाशा मौलालीच्या आशीर्वादानं आज पाऊस सुद्धा आलेला नाही. आणि आज कार्यक्रम महत्वाचं म्हणलं तर पाऊस पाणी आणि पुढचं काय आजार वगैरे आहे, भाकणूक म्हणते त्याला, थोडक्यात भाकणूक, हे सुद्धा आज संध्याकाळी होत असतं इथं हुसेन. पुढचं हा शेतकऱ्यांसाठी, खास करून शेतकऱ्यांसाठी आज सगळं पूर्ण भाकणूक होत असते शेतकऱ्यासाठी किंवा पूर्ण जगासाठी. म्हणजे कुठला आजार रोग हे ते सगळं इथं सांगितलं जात आहे आज.